आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी प्रकरण 6 अश्मयुग दगडाची हत्यारे 6.1 गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार 6.2 अश्मयुगीन हत्यारे 6.1 गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटानेच नुसते टोकरून पाहू. नाही जमले तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू. तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अणकुचीदार दगड शोधून आणू. त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाहीच झाले तर आपल्याला लोखंडाची सळी आणावी लागेल. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागते हे लक्षात येते. पुढील 4 गोष्टींवर आपली साधनांची निवड अवलंबून असते. 1. साधनांची उपलब्धता. 2. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. 3. अधिकात अधिक परिणामकारकता. 4. साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. चिंपांझीसारखे वानरसुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करीत. दगड आणि हाडे यांच्यापासून तयार केलेली हत्यारे. 1. दगडी गोट्याचे तोडहत्यार. 2. तासणी. 3. वर्तुळाकार घण. 4. दगडी छिलक्यांचे तोडहत्यार. 5. हाडाचा टोचा. 6. शिंगाचे खणते. या प्रकारे चित्रात दाखवलेले हत्यारे आपल्याला दिसत आहेत. स्वाध्याय. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असे म्हणतो. याचे उत्तर आहे अश्मयुग. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. याचे उत्तर आहे गंगापूर. यापुढील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.